दसरा मेळावा महाराष्ट्रातला आणि हा दसरा चौक जैसलमेर फोर्टमधला. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जित्या जागत्या किल्ल्यांमध्ये आपण पाहू शकता हा आहे जैसलमेर फोर्ट. म्हणजेच भारताच्या पश्चिमेत जे रण आहे, थारचं वाळवंट आहे, त्या वाळवंटी प्रदेशामध्ये हा भक्कमपणे उभा राहिलेला आणि अनेक पिढ्यांची साक्ष देणारा असा हा जिवंत जीता जागता जैसलमेर किल्ला आहे. This monument has been declared to be of national importance under the Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act 1951-24 of 1958. Whoever destroys, removes, injures, alters, defaces, imperils or misuses this monument shall be punishable with imprisonment which may extend to 3 months or with fine which may extend to 5,000 rupees or with both. हे आपण पाहिलं, परांड्याला जर गेले तुम्ही तर तिथं देखील पाहू शकता. हा शेवटचा तिसरा हवा प्रोल म्हणजेच झरोक्यावाला दरवाजा, हा 2 नंबरचा गणेश आणि सुरुवातीचा तो अखेर प्रोल. महत्त्वाचं काय आहे की लक्षात घ्या, त्यावेळेस काय आपल्याकडं ड्रोन फॅसिलिटी नव्हती. रामायणात रेफरन्स आहेत रावणाकडं विमान असल्याचे, पण उंचवटा पाहून आपल्या सकट आपल्या सर्व जनतेला सुरक्षित ठेवणे. तुम्ही पाहू शकता, हा जवळजवळ माझ्या अंदाजाने 90 पासून म्हणजे 45 अंशातला किंवा 60 अंशातला हा उतार आहे. तसंच येताना तुम्ही चढ देखील समजू शकता. तर कुठल्याही आक्रमकाचे मनसुबे धुळीस मिळवण्यास हे नक्कीच सक्षम धोरण लक्षात ठेवा. आपलं नेहमीच विषय असतो चक्रव्यूह आणि व्यूहरचना. तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, इंडियन एक्सप्रेसवेज द लाईफलाईन ऑफ इकॉनॉमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं जगभरातून स्वागत करतो. आयुष्यामध्ये कुठलंही संकट आलं तर तिचं संधीत रूपांतर कसं करायचं ह्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासमोर घालून ठेवलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता 4 दरवाजा. सुरुवातीचं हे सूरज, ते गणेश आणि हवा. कसं नागमोडं हे धोरण ठेवलेलं आहे चढावरती आणि ज्याला वेगवेगळ्या प्रवेशद्वारांद्वारे